तर नमस्कार गाईस, मी तुमचा लाडका सिद्धू म्हणजेच की सिद्धेश शेंडाळे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या ब्लॉग्समध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जिकडे राहतो ते घर दाखवणार आहे. सो तर मी तुम्हाला दाखवतो घर. भलं थोडंसं उशीर झालं आहे पण दाखवतो चला. सो तर बघा, ही खिडकी आहे, हे कपाट आहे, सामान ठेवलं आहे मी, हे कपडे आणि एवढी खोली आहे. या बघा, दिसते एवढीच आहे. बसायला टूल्स टेबल आणि एक विंडो आहे आणि इथे अजून 2 खोल्या आहेत, 1 2 आणि 3 आणि ते वॉशरूम ते सो तर मी इकडे राहतो एकटा. माझ्या बाजूला एक मुलगा, तो बाहेरगावी गेला आहे सध्या, काय कामामुळे काय माहिती नाही. त्या बाजूला एक काका राहतात आणि त्या बाजूला एक मुलगा राहतो की 2 मुलं राहतात. आय डोंट नो, म्हणजे एवढं माझं लक्ष नसतं, मी एवढं दरवाजा ओपन नाही ठेवत. मी माझ्यापर्यंतच राहतो, म्हणजे मला माझं एकटं स्वतंत्र राहायला आवडतं. आणि स्वतंत्र राहायला आवडतं म्हणजे आता ऑप्शन तो राहिला तर तेच करावं लागणार मला सोबत. आणि आत्ता मी ते रिसेंटली राहायला आलो आहे, एक झाले असतील मला किती, आज तारीख 4 की 5 ना. सो तर मला 5-6 दिवस झाले असतील इकडे येऊन राहायला. सो तर आलो आहे मी ते आणि रेंट वगैरे आहे ठीक आहे, चांगलं आहे, तसं चालतं आहे, बरोबर आहे, होतं तसं, म्हणजे करतो तसं मॅनेज मी. आणि हे एवढं दाखवलं आणि बाहेरचा नजर एक दाखवतो तुम्हाला. तुम्हाला मग उद्या दाखवेल किंवा नंतर दाखवेल, मी ते शॉर्ट्समध्ये टाकून देईल. सध्या जरा आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत, सो तर मग त्याच्यावर थोडंसं असं त्यांना असं वाटत असेल की मी खरंच, म्हणजे त्यांना वाटत की त्यांची व्हिडिओज काढतोय काय, त्यामुळे ते मी रिस्क नाही घेते. आणि बस एवढं सांगत होतं. असं होतं, घर बाहेरून दाखवू शकत, थोडं प्रायव्हसी मेंटेन आहे. मग खाली बनून राहतात, वरती टॅरिस आहे. आणि माझा पसारा तर बघितला आहे तुम्ही, बघा म्हणजे कसं राहतो ते बघितलंच आहे. आणि अजून एक गोष्ट जे सांगणार होतो मी त्या मुलीबद्दल, ते मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आणि आता काही मित्र मैत्रिणी आहेत लाईफमध्ये माझ्या, ते चाललं आहे त्यांचं, ते वेगळं चाललं आहे काहीतरी. त्याचा विषय असं झालं, त्याचा विषय की काहींचे लग्न झालेत, काहींचे साखरपुडे झालेत, काहींचं खूप काय काय म्हणजे होऊन गेलं आहे. पण एक माणुसकीच्या नात्याने आपण बोलतो की आपण एकत्र वर्गात राहिलो आहे, एवढं वर्ष ओळखतो, न इन्व्हिटेशन, काही नाही, ना आमंत्रण, इन्व्हिटेशन, ना मेसेज, ना कॉल, काय नाही. कारण की ग्रुप असताना काहीतरी किस्सा झाला होता, काहीतरी त्या ग्रुपच्या किस्सामुळे काहीतरी थोडंसं भांडणांमुळे काहीतरी पोरांवर झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग कोणी कोणाकडे लक्ष द्यायचं, सगळं बंद झालं. त्यामुळे मी पण इंटरेस्ट टाकायला बंद केला. मला नको, ज्यांना जगायचं तसं आपापल्या लाईफमध्ये जवळ होतं. त्याच्यानंतर एक माणुसकीच्या भावना एक नसतं की आपण काय मित्र भांडलं तरी आपण सांगतो की अरे लग्न असं ये, ह्याला काही नाही आहे. सो तर मैत्री पण माझी तुटलेली आहे, सगळे मित्र पण नावाला होते तेवढं सगळे गेले दूर. फक्त आता काही आहेत ते फक्त ते इन्स्टा कधीतरी मेसेज, म्हणजे रील पाठवतात, मेसेज नाही करत, रील पाठवतात, तेवढं. आणि काही आहेत वर्गमित्र आहेत माझे, त्यांना मानतो मी, कारण की ते मेसेज पण करतात, रील पण पाठवतात, कॉल पण करतात, विचारतात पण, घरच्यांना पण विचारतात. एक म्हणजे फॅमिलीसारखा बॉन्ड आहे त्यांच्यासोबत माझा. आणि लहानपणाचे दादा, बिल्डिंगमधले चाळीतले मित्र, दादा लोक ते एक असतात, ते खूप
हे करतात, सपोर्ट करतात. आणि अजून काय सांगण्यासारखं खूप काही आहे, पण व्हिडिओ आपल्याला जास्त मोठी नाही करायची. मला गरज आपण दाखवलं आणि बदलती गोष्टी काहीतरी सांगत बसतो, म्हणत राहत नाही, राहून नाही जात. सांगतो. आणि काही मित्रमैत्रिणी पण आहेत असे, कधी कधी बोलतात, कधी कधी नाही बोलत. इवन मैत्रिणी पण होत्या, पण आता सिच्युएशनमध्ये आता ते सिच्युएशनशिपमध्ये बोलतात ना, काहीतरी आलं सिच्युएशनशिप, रिलेशन तर होतं, रिलेशनशिप सिच्युएशनशिप काय ते त्यांच्यामध्ये अडकलेच होतं. आपण पण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करत, त्यांचं पण मेसेज नसतात, स्वतः आपण आपल्या धुंदीत असतो. तुम्हाला तर माहिती आहे, मी आलो की सकाळी गेलो कामावर, सकाळून दुपार आलो कामातून, काम करून वगैरे जेवण वगैरे आंघोळ करून मग झोपलो तर झोपतो, नाही तर मग व्हिडिओ एडिट करत बसतो, नाहीतर मग मॅच बघत बसतो, IPL चालू आहे तर, नाहीतर मग मूवीज बघत बसतो, नाहीतर मग वाटलं तर असं कुठेतरी ग्राउंडवर होतो एकटाच. आणि काय नाही, बस तेवढंच. आणि विषय असं झाला आहे की आता असं वाटायला लागलं यार की जसं जसं एज वाढत चाललं तसं तसं एक एक माणसं सुटत चाललेत जीवनातून. एक एज वाढतं, मित्र तुटतात, एक एज वाढतं, मैत्रिणी कमी होतात, एक एज वाढतं, फॅमिली दूर होते, एक एज वाढते, काही खास व्यक्ती आहेत ते दूर होत चाललेत. अरे पण असं पण नका ना करू यार की कोणच भांडणं नाही होत. मित्रमैत्रिणी सगळ्यात भांडणं होतं. थोडंसं समजून घ्या एकमेकांना, समजा जरा एकमेकांवर काय कोणाकोणावर कशी वेळ येते, स्वतःला एकमेकांना समजून घ्या. नाही जमत असेल तर डायरेक्ट तोंडावर बोला, मोकळं व्हा की असं असं झालं आहे, नाही बाबा आता नको, असं नको. ते तर परवडतं, कारण की गोल गोल फिरून बोलणं त्यात खूप हे होऊन जातं, कन्फ्यूज होऊन जातं. तर भांडणं असली तर मिटवा ते, प्रेमाने राहा. जग खूप भलतं चाललं आहे, खूप जगामध्ये काय काय होतं आहे, आणि माणसाचा भरोसा नाही, कधी कोण राहील कोण जाईल. स्वतः थोडी माणसाची रिस्पेक्ट करा, इज्जत करा, बोला पण असं चॅटवर नाही, डायरेक्ट कॉलवर बोला, भेटून बोला. आणि आपले जेवढं काय असतील मिसअंडरस्टँडिंग वगैरे बोलणं सगळं क्लिअर करा, तरच त्याला महत्त्व आहे. नाहीतर मग तुमचं काय जे असेल बॉन्ड तुमचा स्वतः तो टिकणार नाही जास्त काळ. आणि जे तुमचे फ्युचरमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत कुठं जायचं, फिरायचं, वेकेशन प्लॅन असेल किंवा ग्रुप्सने जायचं प्लॅन्स असेल, ते कधी होणार नाही सक्सेसफुल. आणि सगळ्या आपल्या लाईफमध्ये गुंतून राहतील, आणि सगळ्यांना असं माइंडसेट सगळ्यांचं वेगळं होईल. कारण की माझ्याला आता वेळ आली एकटं राहायची, तर तुम्ही पण बघून घ्या आणि समजून घ्या. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. मला पण हात खूप दुखायला लागले. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि लव यू ऑल.